चला, आज आपण बनवणार आहे महाशिवरात्री निमित्त ना फराळाचं बनवणार आहे। दोन किंवा तीन प्रकारचे हे साबू तांदूळ भिजू घातलेले आहे मी काल रात्री। 1/2 किलो साबू तांदूळ आहे, ठेवूया साईडला। शेंगदाणे घेतल्यात मी 1.5 किलो शेंगदाणे आहेत, भाजून हे करून घेतले सोलून। बटाटे घेतले तिकडं 1/2 किलो, हे पण आहे ना शिजवून सोलून घेतलेत आपले। तर आपण आता सुरुवात करूया। पहिला आपण बनवूया खिचडी, फराळाची खिचडी बनवूया। 10-12 मिरच्या घेतल्यात मी। मिरच्या आणि शेंगदाणे ना बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये। टाकूया मिरच्या आणि शेंगदाणे अर्धे टाकणार आहे। अर्धे शेंगदाणे आपण मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाणे आणि मिरच्या आपण बारीक करून घेतले आणि जे अर्धे शेंगदाणे राहिले होते ना ते पण मी बारीक करून घेतले। त्याच्यामध्ये मिरची नाही टाकली मी। साबू तांदळाचा व्हिडिओ भरपूर टाइम दाखवलाय म्हणून आता दाखवणार नाही, फक्त आहे ना बनवणार आहे। थोडे अर्धे घेणार आहे ते साबू तांदूळ। खिचडी बनवणार आहे। थोडेसे शॉर्ट दाखवणार। टाकूया तेल, दोन माप तेल टाकलंय। बटाटा आपण परतून घेणार। असे बटाटे कापलेत मी, एक बटाटा कापलाय। त्याच्यामध्ये टाकूया साबू तांदूळ, ते पण परतून घेऊया। त्याच्यामध्ये टाकूया आपण शेंगदाण्याचं कूट, थोडा मिरची फ्राय आणि थोडा साधा, ते पण मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ, जास्त नाही टाकत मीठ। तुम्हाला हवं तर साखर पण टाकू शकता, कोथिंबीर, साखर, जिरं आपले फोडणी द्यायच्या टायमाला। आपण चांगलं परतून घेऊया। झाली आपली खिचडी तयार। आता बनवणार आहे आपण वडे। बटाटा किसून घेऊया। ह्याच्यात टाकूया आपण शेंगदाणे आणि मिरची टाकलेली ना ते थोडं, थोडे असेच बारीक केलेले शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ, थोडे काजू, थोडा पिस्ता आणि थोडे मनुके हे पण टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया। हे आपण असे छोटे छोटे कटलेट बनवणार आहे चौकोनी। झाले आपले कटलेट, साबू तांदळाचे कटलेट पण तयार आहे। आता आपण गॅस चालू केलाय आणि पॅन पण ठेवला। आपलं तेल गरम झालंय। कटलेट सोडूया आपण।
पलटी करून घेऊया आपण. छान भाजतायत ना. जास्त फास्ट गॅस केला नाही, मीडियम गॅसवरच भाजून घेते, म्हणजे आतून पण भाजायला पाहिजे ना. झाले आपले कटलेट पण तयार. काढून घेऊया आपण. छान झालेत खरपूस एकदम. थोडं पीठ उरलं होतं ना, ते आपण असं करून टाकू. हे पण आपलं झालं. स्लॅक्स बोलू शकता याला. कुरकुरीत झाले ते एकदम. काढून घेतले आपण. तेवढ्याच साबू तांदळामध्ये ना 2-3 प्रकार बनवले. आता बनवणार आहे वडे. इकडे वडे आपले फ्राय होत आहेत. इथं आपण खोबऱ्याचा किस घेतलाय मी. अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे. हे काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके टाकूया ह्याच्यात. टाकूया थोडी साखर. एक चमचा साखर टाकली. आपण मिक्स करून घेऊया. आपण सारण कसं भरतो असं आपण ह्याच्यामध्ये भरणार आहे. आता दाखवते मी तुम्हाला. मिक्स करून घेते पहिला. साबू तांदूळ घेऊया आपण. ह्याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे. हे मिरची टाकलेले आहे. त्याच्यामध्ये टाकूया आपण बटाटा किसून टाकणार आहे मी. किसून टाकूया. आता आपण आहे ना 4था प्रकार बनवणार आहे. त्यासाठी बघा मी हे सगळं मिक्स करून घेतले. थोडा कागद लाटून घेऊया असं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त पण नाही. भरणार आहे सारण. जे सारण आपण केलं होतं ना
वाफवून घेणार आहे. असेच आपण आहे ना बाकीचे करून घेऊया. इकडे आपलं तेल ठेवले गरम व्हायला. जास्त तेलाचा वापर केला नाही, थोडा थोडाच केलाय. पलटी करून घेतले आपण. आपले महाशिवरात्री निमित्त थाळी तयार. हे बघा, हे सगळे कटलेट आहे, खिचडी आहे आणि हे आपण करंजी बनवतो ना त्या प्रकारे. छान आहे ना? बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.